Hello student, up to last lecture you see the concept about your reference electrode means which complete totally 7 points which are related to the our galvanic or our voltaic cell. थोडंसं गॅल्व्हॅनिक सेल बद्दल व्होल्टॅइक सेल बद्दल आपण सायंटिस्टच्या नावाने त्याचं हिस्टॉलॉजिकल अप्रोच आपण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर या सेलच्या स्टडीसाठी लागणाऱ्या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत ते 7 पॉईंट कालच्या तासापर्यंत आपण क्लोज केलेले आहेत आणि क्लिअर पण केलेले आहेत. ते टुडे यू स्टार्टिंग एक्झॅक्टली एक्झाम्पल्स ऑफ आवर गॅल्व्हॅनिक सेल किंवा तिलाच आपण काय म्हणतो व्होल्टॅइक सेल. That galvanic cell showing two types. First one is the primary voltaic cell or your primary galvanic cell, and second one is the secondary voltaic or secondary galvanic cell. आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रायमरी व्होल्टॅइक सेलचा विचार करणार आहोत. आणि मग प्रायमरी व्होल्टॅइक सेलचा विचार करणार असेल तर त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल सिलेक्ट केलेलं आहे किंवा त्याच्यासाठी एक बेटर एक्झाम्पल आहे. दॅट्स आवर ड्राय सेल किंवा ही ड्राय सेल लॅकलांची सेलचं मॉडिफिकेशन आहे. लॅकलांची सेलचं मॉडिफिकेशन आहे. आणि मग या तुमच्या ड्राय सेलचा तुम्हाला स्टडी करायचा असेल तर पहिल्यांदा त्या डिव्हाइसचं त्या ॲपॅरेटसचं किंवा आज आपल्यासाठी त्या सेलचं प्रिन्सिपल तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आज थोडंसं टाइम मॅनेजमेंटसाठी आपण बोर्डवरती डायग्राम ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेली आहे, कारण ड्रॉ करायला वेळ जाऊ नये. ऑलरेडी आपण डायग्राम ड्रॉ करून ठेवलेली आहे. जस्ट तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जातो राईट ए नोट ऑन ड्राय सेल किंवा ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ द ड्राय सेल. मग पहिल्यांदा त्या सेलसाठी आपण प्रिन्सिपल बघणार आहोत. या सेलचं नेमकं प्रिन्सिपल काय आहे तर आपण फार सुरुवातीला इलेक्ट्रोकेमिकल सेल असं एक मेजर हेडिंग टाकलेलं आणि असं त्याला बल्की नाव दिलेलं द डिव्हाइस वेअर इंटरकन्व्हर्जन्स बिटवीन युअर केमिकल एनर्जी अँड द इलेक्ट्रिकल एनर्जी. एक तर तुमच्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होईल किंवा केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकलमध्ये होईल. त्या दोन कन्व्हर्जनचाच थोडासा बेस घेऊन या सेलचं प्रिन्सिपल आहे. रेड पेनने लिहिले बघा, केमिकल एनर्जी कन्व्हर्ट टू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे या डिव्हाइसमध्ये या ॲपॅरेटसमध्ये या सेलमध्ये 100% रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं जाणार आहे किंवा होणार आहे. मग त्या डिव्हाइसचा स्टडी करतानाचा नेक्स्टचा कन्सेप्ट आहे त्याला आपण म्हणतो डायग्राम ऑफ दॅट सेल. डायग्राम of cell as well as construction असं म्हणतो. कन्स्ट्रक्शन या सेलचं कन्स्ट्रक्शन. मग ती सेल कशी असते आता थोडंसं डोळ्यासमोर असे कल्पना किंवा संकल्पना ना बहुतेक सगळ्या 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना तुमच्या बॅटरीतली किंवा रेडिओ मधली किंवा टेप रेकॉर्डर मधली सेल माहीत असते. ती सेल म्हणजेच तुमची ड्राय सेल असते. मग त्या सेलचं डायग्राम कम कन्स्ट्रक्शन काय असतं तर या सेलमध्ये पहिल्यांदा एक लंबगोलाकार असं जस्ताचं भांड किंवा आपण त्याला झिंक कंटेनर म्हणतो. काय म्हणतो? झिंक कंटेनर. या सेलमध्ये त्या कंटेनरवरतीच ऑक्सिडेशन घडणार असतं म्हणून आपण त्याला ॲनोड असं कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यानंतर त्या सेलमध्ये
बरोबर मध्ये सेंटरला तुमच्या ग्राफाइटचा किंवा त्याला कार्बनचा एक दंडगोलाकार इलेक्ट्रोड असतो. त्याच्यावरती रिडक्शन घडणार असतं म्हणून या सेलमध्ये त्याला कॅथोड कन्सिडर केलेला आहे. हा सेंटरला राहतो. त्याच्यानंतर हा मिडलचा तुमचा ग्राफाइटचा इलेक्ट्रोड, त्याच्या भोवताली एक ब्लॅक कलरची पेस्ट असते. त्या पेस्ट मध्ये कोण असतं तर कार्बनचा काय अंश असतो आणि MnO2 असतं. म्हणजे MnO2 पावडर आणि कार्बनची पावडर हे मिक्स करून ही पेस्ट बनवलेली असते. काय राहते? पेस्ट बनवलेली असते. ती त्याच्या भोवताली असते. आणि त्याच्यानंतर त्याच्या पेस्टच्या बाहेर आणि तुमच्या झिंक कंटेनरच्या आतल्या बाजूला काय राहतं तर इलेक्ट्रोलाइट पेस्ट की जे रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होणार असतं. त्याच्यामध्ये कोण राहतं? अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईड या दोघांची पेस्ट इथं राहते. आणि या सेलमध्ये कधी तुम्ही बॅटरीमध्ये ती सेल फिलअप करताना जिथं तुम्ही ग्राफाइटचा कॅथोड किंवा तो इलेक्ट्रोड असतो त्याच्याच या बाजूला एक पॉझिटिव्हचं साईन असतं आणि त्या इलेक्ट्रोडच्या डोक्यावरती एक ब्रास कॅप असते. आणि हे सगळं मटेरियल आतलं एका विशिष्ट रेझिन कॅपने काय केलेलं असतं? सील केलेलं असतं. आणि हा जो बॉटम सुद्धा त्या तुमच्या झिंक कंटेनरचाच राहतो. म्हणजे जस्त असतं ते. इनडायरेक्टली काय तर त्या सेल मधला जो मधला ग्राफाइटचा रॉड आहे किंवा इलेक्ट्रोड आहे तो कॅथोड असेल. त्याच्यावरती ब्रासची कॅप राहते. त्याच्या भोवताली त्याची इलेक्ट्रोलायटिक पेस्ट असते. आणि ते जे सगळ्या भांड्यात असतं ते तुमचं जस्ताचं भांड असतं. आणि ते अखंड जस्ताचं भांड या ठिकाणी ॲनोडचा रोल प्ले करत असतं. आणि मग या सेलमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट ज्यावेळेस तुम्ही वर्किंग कडे जाणार असता किंवा या सेलचं तुम्हाला वर्किंग बघायचं असतं. वर्किंग बघण्यापूर्वी त्या सेलचं एक स्टँडर्ड ठरलेले त्या सेलचा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा 1.5 व्होल्ट असतो. आणि त्याच्यासाठी रिक्वायर्ड कंडिशन आहे ॲट 25 डिग्री सेल्सिअस. मीन्स टेंटेटिव्हली दॅट इज द कन्सिडरेशन अबाउट युअर प्रिन्सिपल, डायग्रॅम अँड कन्स्ट्रक्शन ऑफ आवर ड्राय सेल किंवा लॅकलाइटची सेल. आणि एक थोडंसं नॉलेज म्हणून बघा लक्षात येते का ही सेल कधी तुम्ही हँडल केली असेल तर ज्या बाजूला हे टोक असतं त्याचं त्या बाजूला ते हमेशा पॉझिटिव्ह साईन तिथं टाकलेलं असतं बॅटरीवरती आणि या बाजूला निगेटिव्ह साईन टाकले असते. हे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण तिथं जोडताना कॅथोडला कॅथोड ॲनोडला ॲनोड जोडण्यासाठी ही त्याची म्हणजे इंडिकेशन त्या सेलवरती दिलेलं असतं. आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो की या सेलचं रिप्रेझेंटेशन. तुम्हाला त्या 7 मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे की ती सेल रिप्रेझेंट कशी केली. इन शॉर्ट तर तुम्हालाही माहिती आहे की त्या सेल रिप्रेझेंटेशन मध्ये डाव्या बाजूला ॲनोड निगेटिव्ह साईन, उजव्या बाजूला कॅथोड पॉझिटिव्ह साईन राहतं. आणि याच्यात आपण डाव्या बाजूने निघालो तर ही जस्ताची जी व्हेसल आहे भांड आहे दॅट्स आवर झेड. त्याच्यानंतर त्याच्या आत ही तुमची NH4Cl ची आणि ZnCl2 ची पेस्ट असते. त्या पेस्ट मध्ये Zn डबल प्लस चे आयन असतात त्यांचं ते कॉन्टॅक्ट राहतं. त्याच्यानंतर या Zn डबल प्लस आयनचं पुढं कुणाशी कॉन्टॅक्ट येतं तर तुम्ही वापरलेली MnO2 आणि कार्बनची पेस्ट त्यातला MnO2 उपलब्ध असणारा तुमचा NH4Cl आणि ZnCl2 म्हणजे इलेक्ट्रोलायटिकची पेस्ट एक कॉन्टॅक्ट करतात. आणि त्याच्यानंतर त्याचा कॉन्टॅक्ट कोणाशी येतो तर तुमच्या डायरेक्ट ग्राफाइट इलेक्ट्रोडशी. म्हणून आपण ते इथं कार्बन दाखवलेलं आहे दॅट्स आवर पॉझिटिव्ह साईन की ज्याच्यावरती काय घडणार आहे तुमचं ग्राफाइट इलेक्ट्रोडवरती रिडक्शन. म्हणजे तो कॅथोड असेल. म्हणजे ही बाजू त्याची ॲनोडची झाली आणि ही बाजू त्याची कॅथोडची झाली. दॅट इज द कन्सिडरेशन अबाउट युअर
रिप्रेझेंटेशन ऑफ आवर ड्राय सेल. थोडस पुढे जाऊयात. ज्यावेळेस ही सेल वापरात येते, आता वापरात येते म्हणजे काय, तर ती सेल आपण ठराविक डिव्हाइस मध्ये बसवणार, रेडिओमध्ये, टेप रेकॉर्डरमध्ये किंवा बॅटरीमध्ये, आणि तिचा वापर सुरू होतो. वापर सुरू होतो म्हणजे ती त्याचं चार्जिंग उतरत असतं, किंवा या ठिकाणी जे काही ही सगळी केमिकल्स घेतलेले आहेत त्या केमिकल्स मध्ये काही रिॲक्शन इलेक्ट्रोकेमिकल घडत असतात, आणि या रिॲक्शन मध्ये रासायनिक ऊर्जेचं रूपांतर हे विद्युत ऊर्जेत होतं, आणि या सेलमधून तुम्हाला इलेक्ट्रिक एनर्जी ही जनरेट होत असते, इलेक्ट्रिसिटी ही जनरेट होत असते. मग वर्किंग ऑफ सेल किंवा त्याच्यात आपल्या दृष्टीने इलेक्ट्रोडवरती घडणाऱ्या रिॲक्शन. इथं तुमचा कॅथोडवर पण आहे, ॲनोड पण आहे, कारण टोटल सेल आहे. मग या कॅथोडवरती नेमकं काय घडतं किंवा ॲनोडवरती काय घडतं हे सांगणं म्हणजेच त्या सेलचं वर्किंग सांगणं. मग फर्स्टली बघा, ॲट निगेटिव्ह टर्मिनल, म्हणजे त्या सेलचं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे किंवा आपल्या दृष्टीने ते जास्ताचं भांड आहे, तर त्या झिंकचं काय होतं, ज्यावेळेस ही सेल तुमची सर्किट मध्ये येईल, आपण काय करतो की या ठिकाणी काहीतरी त्याला त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करण्यासाठी इथं जोडत असतो. इथं आपण क्रॉस करूयात असं. ज्यावेळेस हे तुम्ही मग ते रेडिओसाठी असेल किंवा टेपसाठी असेल किंवा बॅटरीसाठी असेल, तर हे कनेक्ट केले की त्याच्या रिॲक्शन सुरू होतात. त्याच्यात निगेटिव्ह टर्मिनल म्हणजेच तुमचा ॲनोड वरती काय घडतं, तर जो तुमचा झिंक सॉलिड स्टेट मधला म्हणजे ते जे भांड आहे, विच लॉस द इलेक्ट्रॉन, आपल्या दृष्टीने ते ऑक्सिडेशन घडतं, आणि ही झाली त्या सेल मधली ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन. सिमिलरली या जस्तावरती जे इलेक्ट्रॉन तयार होतात, म्हणजे देतो तो जस्त, ते सगळे इलेक्ट्रॉन कुणाकडून ऍक्सेप्ट केले जाणार आहेत, तर त्याचे असणारे जे अपोजिट इलेक्ट्रोड आहे, म्हणजे ऍट पॉझिटिव्ह टर्मिनल, ऍट पॉझिटिव्ह टर्मिनल कोण आहे, तर MnO2 पावडर, ही तुमची MnO2 पावडर, कार्बन इलेक्ट्रोड शेजारी. त्याच्यानंतर अमोनियम क्लोराईड मधला NH4 मीन्स अमोनियम, हे दोघं मिळून काय करतात, तर या तुमच्या झिंकने दिलेले इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात, झिंकने दिलेले इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात, आणि स्वतः MnO2 हा Mn2O3 मध्ये आणि NH4 हा NH3 मध्ये, आणि बाय प्रॉडक्ट तिथं वॉटर मध्ये कन्वर्ट होतो. या प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन हा ऍक्सेप्ट केला गेला. अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट, that reaction is called as the reduction half reaction. मग ऑक्सिडेशन पूर्ण झालं, ते इलेक्ट्रॉन कॅथोडवरती ऍक्सेप्ट केले गेले, तिथं रिडक्शन घडलं, आणि मग या नेट सेल रिॲक्शनचा विचार केला, विच वेअर झिंक सॉलिड प्लस twice MnO2 plus twice NH4 which gives the Zn double plus Mn2O3 twice NH3 plus H2. याला टोटली आपण काय म्हणतो, नेट सेल रिॲक्शन. म्हणजे अर्ध्या रिॲक्शनने इलेक्ट्रॉन दिले, अर्ध्या रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉन घेतले, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं मायग्रेशन झालं, जनरेशन झालं, म्हणजेच इनडायरेक्टली काय, तर या ठिकाणी आपण ह्या ज्या काही रासायनिक अभिक्रिया किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन घडल्या, त्या रिॲक्शन म्हणजेच तुमच्या केमिकल एनर्जीचं रूपांतर तुम्ही कशात केलं, तर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. दॅट इज सिंपल वर्किंग और आवर इलेक्ट्रोड रिॲक्शन कॅरी आउट इन आवर ड्राय सेल. आता त्याच्यानंतर ही जी ड्राय सेल तुम्ही स्टडी केली, या ड्राय सेलचा तुम्हाला कुठं वापर आहे, तर आपल्यासाठी एक छोटंसं त्याचं आर्टिकल आहे, दॅट्स आवर युजेस ऑफ आवर ड्राय सेल. म्हणजे त्या ड्राय सेलचा वापर काय, तर पहिला त्याचा यूज आहे सोर्स ऑफ पॉवर इन फ्लॅशलाइट. जेवढ्या का फ्लॅशलाइट्स आहेत, त्या फ्लॅशलाइट मध्ये ती लाईट पाडताना जी पॉवर लागते, त्या पॉवरचा सोर्स ही तुमची ड्राय सेल असते. सिमिलरली विच आर युज्ड इन पोर्टेबल रेडिओ. आपल्या घरात एक छोटासा रेडिओ असतो बघा, आपण अंगणात वगैरे इकडे फिरवू शकतो, त्याच्यात सेल टाकलेले असतात मागे, म्हणजे
पोर्टेबल रेडिओ, टेप रेकॉर्डर किंवा तुमचे क्लॉक्स, घड्याळ, हे या तुमच्या ड्राय सेलवरती चालत असतात. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, या सेलसाठी आपण एक वर्डिंग केलेलं, प्रायमरी व्होल्टाईक सेल. असं का शब्द वापरला त्याला, तर ही सेल एकदा वापरात आणली आणि त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली आणि आतल्या केमिकलची कॅपॅसिटी संपली किंवा विचार कन्व्हर्टेड इनटू करस्पॉन्डिंग प्रोडक्ट्स, जे ओरिजिनल तुमचं झंक हे झिंक आयन मध्ये कन्वर्ट झालं किंवा MnO2 हा Mn2O3 मध्ये गेला, NH4 हा NH3 मध्ये गेला, म्हणजे सेलला लागणारं जे ओरिजिनल इलेक्ट्रोलायटिक पेस्ट आहे किंवा पेस्ट ऑफ एल्युमिनियम कार्बन ही नंतर तिचं अस्तित्व संपून जातं आणि याला आपल्या भाषेत म्हटलं जातं तिचं डिस्चार्जिंग झालं. आणि या डिस्चार्ज झालेल्या सेलला परत चार्ज करता येत नाही. अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट, दॅट सेल इज कॉल्ड ॲज द प्रायमरी सेल. आणि हे व्होल्टाईकचं उदाहरण असल्यामुळे आपण म्हणतो त्याला प्रायमरी व्होल्टाईक सेल. आणि त्याच्यासाठी आपण बेटर जे एक्झाम्पल स्टडी केलं ते म्हणजे तुमचं ड्राय सेल झालं. की ती ड्राय सेल ही तुमच्या लॅकलांची सेलचं मॉडिफिकेशन आहे. आणि मग आपण थोडंसं पुढे जाऊन सेकंड म्हणजे सेकंडरी व्होल्टाईक सेल स्टडी करणार आहोत. देन यू स्टार्ट the next type of the galvanic or our voltaic cell, that's our secondary voltaic cell. मग आपण प्रायमरी बघितलं ड्राय सेल उदाहरण घेऊन, तसं या सेकंडरी व्होल्टाईक सेल साठी एक्झाम्पल आहे लेड स्टोरेज बॅटरी किंवा त्याला म्हटलं जातं लेड ॲक्युम्युलेटर. आता थोडंसं या आर्टिकलला सुरुवात करण्यापूर्वी बहुतांश लोकांना आपल्या टू व्हीलरची किंवा फोर व्हीलरची बॅटरी समोर आणली तर ह्याची संकल्पना लवकर क्लिअर होईल. त्यातली त्यात फोर व्हीलरची बॅटरी, अगदी एखादी एक साईडची बॅटरी आपण म्हणतो, मेजर रिकमेंडेशन असतं त्या कंपनीला, तर त्याचं प्लास्टिकचं भांडं असतं, बाहेर एक साईड लिहिलेलं असतं, वरती त्याची अशी ब्लॅक प्लेट असते आणि मग त्याला असे नॉब्स असतात, आपण त्याला चिमटे लावत असतो. हे सगळ्यांनी ऑब्झर्व केलेलं एक्झाम्पल आहे. अगदी तेच एक्झाम्पल, फक्त त्याला आपल्या सायंटिफिक भाषेमध्ये काय म्हटलं जातं, लेड स्टोरेज बॅटरी किंवा लेड ॲक्युम्युलेटर. आता मग या ड्राय सेलला पण प्रायमरी म्हटलेलं, मग या सेलला सेकंडरी का म्हणायचं, थोडासा फरक आहे. ड्राय सेल एकदा वापरात आणली आणि डिस्चार्ज झाली तर परत तिचं चार्जिंग करता येत नाही. मात्र सेकंडरी सेल किंवा सेकंडरी व्होल्टाईक सेल ही चार्जिंग करता येते. ही चार्जिंग करता येते अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट दॅट सेल इज कन्सिडर ॲज द सेकंडरी सेल. म्हणजे त्याच्यातला कन्सेप्ट काय आहे, केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी अँड सेकंड वे अगेन इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्टेड इनटू chemical energy, therefore considered as the secondary cell. Then firstly you will see its principle. पहिल्यांदा काय बघणार आपण, प्रिन्सिपल ठरलेले where chemical energy converted into again electrical energy. हे या सेलचं प्रिन्सिपल आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो त्याच्यासाठी असणारी डायग्राम, सायमल्टेनियसली त्या डिव्हाइसचं कन्स्ट्रक्शन. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे एक आयताकृती भांड आहे की जे प्लास्टिकचं असतं. आता त्याला प्लास्टिक मटेरियल मध्ये ते बनवलेलं असतं, बिकॉज प्लास्टिक इज द रेजिस्टंट टू द हीट, विच कंटेनिंग द 38% H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड असतं, ते त्याचं प्रमाण असतं 38%. आणि त्याच्यामध्ये अशा अल्टरनेट प्लेट ठेवलेले असतात. मी मुद्दाम क्रॉस करून दाखवले, अल्टरनेट काय प्लेट ठेवलेले असतात. आता त्या प्लेटची संख्या डिपेंड्स ऑन द सेल. ती सेल किती क्वांटिटीची इलेक्ट्रिसिटी देणार त्याच्यावरती त्याची प्लेटची संख्या ठरलेली असते. आपण अंडरस्टँडिंगसाठी 4 प्लेट वापरलेल्या किंवा 4 प्लेट इंडिकेट केल्या. वेअर दॅट 2 प्लेट्स
I will change its color for the understanding. Which are totally linked to the positive terminal and which are made with the help of your perforated lead with PbO2. ही लेडचीच प्लेट असणार आहे, पण लेड ऑक्साईडने त्याला परफोरेट केलेलं असणार आहे आणि त्याच्यापासून येणारा आउटलेट आपल्या दृष्टीने या तुमच्या लेड ॲक्युमेटर मध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल आणि त्या ठिकाणी रिडक्शन घडणार आहे त्याच्यावरती अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट कन्सिडर ॲज द कॅथोड. सिमिलरली नेक्स्ट अल्टरनेट plate, that one and that one, which are made purely by the lead, and which two plates which are linked to the negative terminal, that's our anode where our oxidation takes place. That is simple diagram and our construction of our lead accumulator. Next one is representation. In short, is a representation की आपण formulation म्हणतो. where negative terminal lead, pure leadच्या प्लेट आहेत, which are contact with, इथं PbSO4 दाखवले परंतु सेलमध्ये कुठं ते दिसत नाही, but in working consideration development of or formation of the PbSO4, development of the PbSO4, and which are contact with the 38% H2SO4 and again which contact with the lead oxide and finally to the original our lead plate. That is the simple representation anode and our cathode end. And next phenomena, that's our discharging. That's our discharging. या सेलचं वर्किंग तुम्हाला बघायचं. डिस्चार्जिंग म्हणजे काय तर आपल्या दृष्टीने काही कन्सिडर येते वर्किंग ऑफ दॅट सेल, म्हणजे ही सेल कशी रिॲक्ट होते किंवा कसं वर्क करते किंवा आपण त्याला असं म्हणूयात की इलेक्ट्रोड रिॲक्शन. आता याच्यात वर्किंग बघताना किंवा इलेक्ट्रोड रिॲक्शन बघताना ही सेल सेकंडरी असल्यामुळं याच्यात दोन प्रकारचं वर्किंग होणार आहे. का तर ही सेल एकदा आपण वापरणार आणि परत ती चार्ज पण करू शकतो. मग हे वर्किंग फॉलो होत असताना इलेक्ट्रोडच्या रिॲक्शन सुद्धा वेगवेगळ्या घडत असतात. मग त्यातला पहिला टप्पा आपण बघितला की ती सेल आपण वापरायची ठरवली म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्यातून जनरेट होणार, केमिकल रिॲक्शन घडणार आणि त्या सेलचं डिस्चार्जिंग होणार म्हणजे इलेक्ट्रिसिटी वापरली जाणार. मग डिस्चार्जिंग होत असताना नेमकं काय घडतं वेअर इलेक्ट्रोड रिॲक्शन दाखवताना ऍट निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे इकडे तुमच्या एनोड वरती अर्थात ते ऑक्सिडेशन असणार आहे. ते तुमचं काय आहे प्युअर लेडची प्लेट आहे. ज्यावेळेस लेड हा H2SO4 मध्ये डीप केलेला असतो which gives Pb double plus and the twice electron. Simultaneously that Pb double plus ion create in that reaction म्हणजे या तुमच्या लेड प्लेटचे Pb डबल प्लस आयन झालेले या सोल्युशन मध्ये मर्ज होतील आणि त्याच्यात ऑलरेडी उपलब्ध असलेले सल्फ्युरिक ऍसिडचे SO4 डबल मायनस आयन हे एकमेकाला संयोग पावतील. त्यावेळेस तुमचा H2 तिथे कार्यरत असणार नाही किंवा H प्लस आयन हा पेक्षा हे Pb चे आयन हे SO4 बरोबर संयोग पावतील आणि PbSO4 मध्ये त्याचं कन्व्हर्जन होईल. आता ह्याच्यात एक महत्वाचा अर्थ लक्षात ठेवायचं, काय झालं सायमल्टेनियसली तर तुमच्या H2SO4 मधलं SO4 हे वापरलं गेलं. लक्षात येतंय का बघा. आणि मग ह्या सेलची नेट रिॲक्शन मांडली आपण म्हणजे ऑक्सिडेशन पुरती नेट रिॲक्शन. तर लेड सॉलिड स्टेट मधला SO4 डबल मायनस बरोबर संयोग पावल्यानंतर PbSO4 झालं आणि त्याच्या बदल्यात विच लॉस द 2 इलेक्ट्रॉन मीन्स दॅट्स आवर ऑक्सिडेशन टेक्स प्लेस ऑन द निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे इलेक्ट्रॉनची त्या ठिकाणी निर्मिती झाली. म्हणजे हे दोन इलेक्ट्रोड थोडक्यात काय Pb चे इलेक्ट्रोड तुम्हाला इलेक्ट्रॉन देणार आहेत कारण त्या ठिकाणी ऑक्सिडेशन घडलं. सिमिलरली त्याचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे की ज्याच्यावरती आपलं काय घडत असतं रिडक्शन घडत असतं किंवा त्याला आपण काय म्हणतो कॅथोड कन्सिडर करतो. इथं दाखवलेलं आहे कॅथोड. मग कॅथोड काय करणार तर मेजर लक्षात ठेवा ऑक्सिडेशन मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन मिळाले ते त्याला ऍक्सेप्ट करायचे असतात. मग
कॅथोड वरती जी रिॲक्शन घडती ती जी परफोरेटेड प्लेट आहे लेडची, मी रेड कलरने दाखवली बघा, त्या परफोरेटेड लेड ऑक्साईड सॉलिड स्टेट मधला H2SO4 मधला SO4 वापरला गेला, पण H प्लस आयन हे रिमेन आहे तिथं. आपण थोडं दाखवू पण येतं तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. हे H प्लस ट्वाइस H प्लस अँड SO4 डबल मायनस, हे डबल मायनसच्या पहिल्या रिएक्शन मध्ये वापरले गेले, परंतु जे H प्लस आयन शिल्लक राहिले ते लेड ऑक्साईड बरोबर आणि नव्याने आलेले इलेक्ट्रॉन बरोबर हे तिघ संयोग पावतात. त्याच्यात नव्याने निर्मिती कशाची होते, पीबी डबल प्लसची आणि ट्वाइस H2O ची. म्हणजे काय झालं, या H2SO4 मध्ये पीबी डबल प्लसचा अंश वाढला, शिवाय पाणी वाढलं, मात्र इलेक्ट्रॉन हे काय झाले, ऍक्सेप्ट केले गेले. आपल्या दृष्टीने काय, ऑक्सिडेशन मध्ये इलेक्ट्रॉन दिले आणि रिडक्शन मध्ये ते इलेक्ट्रॉन काय केले, ऍक्सेप्ट केले. आणि जर समजा ओव्हरऑल रिएक्शनचं कन्सिडरेशन केलं तर परत एकदा या रिएक्शन मध्ये सुद्धा H2SO4 चा SO4 वापरला गेला, या रिएक्शन मध्ये सुद्धा H2SO4 चा SO4 वापरला गेला. म्हणजे एवढे तेवढे H2SO4 चं प्रमाण कमी झालं, विच आर कन्व्हर्टेड इनटू PbSO4. इथं पण PbSO4 झालं. इथं फक्त इलेक्ट्रॉन दिला गेला आणि इथं तुमचा इलेक्ट्रॉन घेतला गेला. मीन्स वेअर इज ऑक्सिडेशन टेक्स प्लेस, वेअर इज द रिडक्शन टेक्स प्लेस, आवर सर्किट इज द कंप्लीट अँड इलेक्ट्रिसिटी इज जनरेट. आणि या पद्धतीने हे जे दोन टर्मिनल एकमेकाला जोडले तर तुम्हाला ज्या सोर्ससाठी ही वापरायची बॅटरी ते तुम्ही सक्सेस करू शकाल. आता ही एक बाजू झाली का, तर दॅट्स आवर सेकंडरी व्होल्टाइक सेल. मग आता जसं दुसरी तुम्हाला बाजू बघायची असेल तर सेकंड वे बघा, तुम्हाला काय करावं लागेल, ही सेल चार्ज करावी लागेल. ही सेल काय करावी लागेल, चार्ज करावी लागेल. आता जर चार्ज करायची असेल तर तुम्ही कधी त्या दुकानात गेला असेल तर तो मेकॅनिक सांगतो की याच्यातलं ऍसिड कमी झालंय म्हणण्यापेक्षा तो पाणी कमी झालंय असं म्हणतो. बघा काय म्हणतो, पाणी कमी झालंय. आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे या रिएक्शन वरनं, या रिएक्शन मध्ये जे तुमचं निगेटिव्ह टर्मिनल आहे मध्ये तर वॉटरची निर्मिती झालेली आहे. रिडक्शन हाफ रिएक्शन मध्ये, सॉरी पॉझिटिव्ह टर्मिनल वरती वॉटरची निर्मिती झाली, म्हणजे या ठिकाणी नेट रिएक्शन मध्ये पाणी तयार झालं. आता कुठल्या अँगलने, तर त्या सेल मध्ये तुम्हाला परत काय करायचं असतं, तर ही सेल चार्जिंग करायची असते. परत काय करायची असते, ही सेल चार्जिंग करायची असते. मग चार्जिंग करताना ह्या ज्या रिएक्शन्स आहेत निगेटिव्ह टर्मिनलच्या आणि तुमच्या पॉझिटिव्ह टर्मिनलच्या, ह्या एक्झॅक्ट अपोजिट घडत असतात. एक्झॅक्ट अपोजिट घडत असतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बॅटरी चार्जिंग कराल त्यावेळेस तो या बॅटरीच्या कॅपॅसिटीपेक्षा हाय व्होल्टेज एक्सटर्नली ह्या बॅटरीमध्ये तो सप्लाय करत असतो आणि डिस्टिल वॉटरचा वापर करून ती सेल तुम्हाला चार्जिंग करून देत असतो. आता थोडंसं आपण शॉर्टकट वापरणार आहोत का, या रिएक्शनचं रिपीट करण्यापेक्षा, परीक्षेला तुम्ही लिहिण्यापेक्षा लक्षात कसं ठेवाल तुम्ही, मगाचं डिस्चार्जिंगच्या ह्या सगळ्या रिएक्शन्स आहेत, पण मी या रिएक्शन मध्ये थोडासा बदल करून घेतो. तो बदल कोणता, तर तो बदल असा की निगेटिव्ह टर्मिनल मधले ह्या दोन रिएक्शन मी कॅन्सल करतो थोडस, अंडरस्टँडिंगला आपल्याला सोपं पडेल. आणि याच्यामध्ये ही रिएक्शन कॅन्सल करून घेतो. थोडीशी वेळेची बचत. आता या रिएक्शनचं अनालिसिस करा थोडस. इथं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे, आता निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता चार्जिंग मध्ये ही रिएक्शन उलटी घडणार आहे. ही रिएक्शन काय घडणार आहे, उलटी घडणार आहे. मग अशी PbSO4 जनरेट झालता आणि इलेक्ट्रॉन पण जनरेट झालते. आता याच्या बाबतीत काय करणार आहे आपण, तर बाहेरून इलेक्ट्रिसिटी दिल्यामुळे इलेक्ट्रॉन त्याला तुम्ही देणार आहात, एक्सटर्नली देणार आहात. आणि मग त्या सेलमध्ये निर्माण झालेलं जे H2SO4 ऐवजी PbSO4 असतं, दॅट PbSO4 आर कंबाईन विथ द
external electron which are already supplied for the charging and which are converted into lead and our SO4 ion. आता परत मगाच्या पेक्षा उलटी कंडिशन काय घडली, मग लेड वापरला गेला, आता इथं लेड काय झाला तुमचा जनरेट झाला. लक्षात येत आहे का बघा, म्हणजे तुमची बॅटरी पूर्व पदावरती आली. हे तुमच्या निगेटिव्ह टर्मिनल वरती घडेल. सायमल्टेनियसली जी तुमची पॉझिटिव्ह टर्मिनलची रिएक्शन आहे ती बरोबर या पद्धतीने घडेल. उलटी करूयात आपण. परत एकदा इथं काय झालं की या सेलमध्ये जो काही PbSO4 आहे जादाचा, इथं H2SO4 चं रूपांतर PbSO4 मध्ये झालं होतं. तो कुणाबरोबर संयोग पावतो, तर बघा मी सांगितलं की याच्यात डिस्टिल वॉटरचा वापर केला जातो. हे डिस्टिल वॉटर त्याच्यात ऍड होतं. या प्रक्रियेत परत एकदा तुमचा वापरला गेलेला PbO2 याच्यावरचा रिव्हर्स दिला जातो. H2SO4 चे 4 आयन दिले जातात H+, शिवाय SO4 दिलं जातं आणि याच्या बदल्यात काय असतं तर इथं इलेक्ट्रॉन जनरेट झाले, म्हणजे दिले गेले, इथं वापरले गेले आणि इथं काय झालं या प्रक्रियेमधनं वापरलेले इलेक्ट्रॉन हे परत दिले गेले. कारण ह्या नेचर मधलं कुठलंही मास आपण हे डिस्कार्ड करू शकत नाही. मग तो इलेक्ट्रॉन असू देत, तुमच्या यातले ऍसिड असू देत किंवा Pb असू देत किंवा PbO2 असू दे. या पद्धतीने तुमची चार्जिंगची रिॲक्शन बरोबर मगाच्या रिॲक्शनच्या डिस्चार्जिंगच्या उलट घडत असते आणि या पद्धतीने ह्या सेलचं तुमचं काय होत असतं, चार्जिंग होत असतं. दॅट इज द टेक्निकली वर्किंग अबाउट our lead accumulator or your lead storage battery. And last part of that cell is the uses. ही सेल कुठं वापरली जाते, तर सिंपल कन्सिडरेशन आहे इन ऑटोमोबाईल. तुमच्या ऑटोमोबाईलच्या ज्या बॅटरी असतात दॅट्स आवर lead accumulator. and last second one is in laboratory as a DC सप्लाय, म्हणजे डायरेक्ट करंट मिळवण्यासाठी जो तुमचा DC सप्लायर असतो दॅट्स आवर lead accumulator. and last one is the in telephone and the telegram system. म्हणजे टेलिफोन सिस्टीम मध्ये किंवा तुमच्या टेलिग्राम सिस्टीम मध्ये तुमच्या या lead accumulatorचा वापर केला जातो. आणि याच्यात आणखी ही स्टोरेज सेल आहे त्यामुळे आणखी बाकीच्या पण डिव्हाइस मध्ये त्याचा वापर केला जातो. थँक्स.